हॅलो, दिवाळी फराळ पार्ट 7 मध्ये आपण पाहतोय लसुणी शेव. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात ओवा, धने, जिरे प्रत्येकी 1 चमचा आणि 10 ते 15 लसुणीच्या पाकळ्या घालून ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. ते बारीक झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून अजून एकदा फिरवून ते पाणी आपण गाळून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण एका चाळणीमध्ये 3 कप बेसन, 3 चमचे तांदळाची पिठी, हळद, तिखट, मीठ आणि हिंग घालून ते छान चाळून घ्यायचं आहे. ते चाळून घेतल्यानंतर 5 ते 6 चमचे तेल मोहन म्हणून कडकडीत गरम करून त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आपण केलेलं लसणाचं जे पाणी आहे ते पण त्यामध्ये घालून अजून तुम्हाला हवं तेवढं पाणी घालून त्याचा असा मध्यमसर असा मळून घ्यायचा आहे गोळा. गोळा मळून घेतल्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण सोऱ्यामध्ये ते भरून घ्यायचं आहे. ते भरून घेताना आपण याची काळजी घ्यायची आहे की त्यामध्ये एअर नाही बसली पाहिजे. त्याचबरोबर आपण मध्यम अशा गरम तेलामध्ये बारीक गॅस करून शेव डायरेक्ट तेलामध्ये सोडून घ्यायची आहे आणि थोडी शेव सेट झाल्यानंतर ती आपण टर्न करायची आहे आणि ती छान तांबूस रंगावर तळून घ्यायची आहे. ही शेव एकदम चविष्ट होते आणि लसणाचा एकदम असा खूप उग्र नाही पण खूप छान अशी चव लागते. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.